मातृभाषा आहे ती आपली। वर्ध्यापासून सुरू होणाऱ्या शक्तीपीठ मार्गाला पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला। मात्र वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला पाठिंबा दिला आहे आणि आज जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी निवेदन सुद्धा दिलं आहे। यावरच बोलण्यासाठी आपल्या सोबत शेतकरी आहे। दादा, काय सांगाल, नेमका कशासाठी विरोध आहे आणि कशासाठी पाठिंबा दिला आहे? शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज पूर्ण जमा झालो। इथे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही योग्य मोबदला देऊन, मोबदला कमी नाही, योग्य मोबदला देऊन आमची जमीन हस्तगत करण्यात आमचा कोणताही विरोध नाही। आणि यामुळे काय होईल, इकडला जो पश्चिम आपला विदर्भातला हे आहे शेतकरी, हा पश्चिम महाराष्ट्रातून काही दळणवळण साधन आपल्याला लवकर होऊन जाते, 7 ते 8 तासात तो कोल्हापूरला पोहोचू शकतो। यासाठी आम्ही पूर्ण सर्वजण आज आलो, समर्थन दिलं त्याला आणि त्याची एक प्रत कलेक्टर साहेबाला दिली। या मार्गात आपली शेती जाणार आहे? हो, मी स्वतः पडेगावचा आहे, माझी स्वतःची शेती चालली याच्यात आणि इथं जेवढे आहे सगळे शेती गेले त्यांचीच शेती। आपण काय सांगाल, कशा पद्धतीने या मार्गाचा फायदा होणार आहे, कशा पद्धतीने या मार्गाला विरोध केला जात आहे, तर तो विरोध खरंच आहे कसा आहे? आम्ही सर्व वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आपल्याला कळू इच्छितो की या महामार्गाला खऱ्या शेतकऱ्याचा विरोधच नाही आहे आणि विदर्भातील शेतकऱ्यांचा तर मुळीच विरोध नाही आहे। त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा सुद्धा, म्हणजे कोल्हापुरातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे असं आभासी चित्र निर्माण केलं गेलेलं आहे। ते मी आपल्याला सांगू इच्छितो की अत्यंत खोट्या स्वरूपाचे आहे। आम्ही काही शेतकऱ्यांच्या संपर्कामध्ये आहोत, कोल्हापूर जिल्ह्यातल्या, धाराशिव जिल्ह्यातल्या, तेथील शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत। ते म्हणतायत की योग्य मोबदला देऊन आमच्या जमिनी देण्यास आमचा कुठलाही विरोध नाही। त्याचबरोबर विदर्भातल्या शेतकऱ्यांची पहिलेपासूनची भूमिका आहे, कारण विदर्भ हा अत्यंत मागासलेला आहे। अजूनपर्यंत विदर्भामध्ये विकासाचा असा कुठला मोठा प्रकल्प आलेला नाही। आता कुठे गेल्या 5-7 वर्षामध्ये विदर्भाच्या विकासाकरता कुठे पावले उचलल्या जात आहे, तर त्याला सुद्धा खीळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे। ही जी बाब आता समोर आणल्या जात आहे की या प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध आहे, ही अत्यंत खोट्या स्वरूपाची बाब आहे। काही मोजक्या नेत्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या असे आभासी चित्र निर्माण केलेले आहे की विदर्भातल्या शेतकऱ्यांचा विरोध आहे। आम्ही सर्व शेतकरी, आपण जर तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले तर सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं एकच आहे की हा प्रकल्प आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या भागामध्ये झालाच पाहिजे। त्याकरता आम्ही पुढाकाराने आमच्या जमिनी द्यायला तयार आहोत। शेतकऱ्यांची पहिलेपासूनची अशी मागणी असते की देशाच्या हितासाठी, देशाच्या उपयोगासाठी नेहमी चांगला जर प्रकल्प कुठला येत असेल तर शेतकरी सर्वात पुढे येऊन आपली जमीन द्यायला तयार असतो। तसेच आम्ही सर्व शेतकरी याकरता तयार आहोत। फक्त आमचं एकच म्हणणं आहे की योग्य मोबदला द्यावा आणि आमची जमीन घ्यावी। म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन द्यायला आलो की आमच्या जमिनी घ्या आणि आम्हाला योग्य मोबदला द्या। हा प्रकल्प झालाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे। जो आंदोलन झालं होतं कोल्हापूरला, ते शेतकऱ्यांचं होतं की नेत्यांचं होतं? निश्चितच सर, मी तुम्हाला सांगतो, ते आंदोलन शेतकऱ्यांचं असूच शकत नाही। आता तुम्ही वर्धा जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांच्या शेतातून हा रोड गेला याची जर माहिती घेतली तर जास्तीत जास्त 250 ते 300 शेतकऱ्यांच्या शेतातून जाईल। तिथे 30,000 शेतकऱ्यांचा मोर्चा निघालेला दाखवला। मग कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30,000 शेतकऱ्यांच्या शेतातून तो महामार्ग गेला का? मग काहीतरी आपले कार्यकर्ते उभे करायचे, पुढे करायचं आणि विदर्भावर अन्याय करायचा प्रयत्न करायचा, हा मुद्दा रेटून धरायचा, विदर्भातील शेतकऱ्यांच्या पोटावर पाय द्यायचा, हा प्रयत्न या मार्गातून झालेला दिसतोय आम्हाला। म्हणजे निव्वळ राजकारण करण्यासाठी शेतकऱ्यांचं नाव पुढे करून आणि शेतकऱ्यांचा विरोध आहे असं आभासी चित्र निर्माण करायचं, अशी भावना आम्हाला यातून दिसत आहे। आधीपासूनच पश्चिम महाराष्ट्रातील जे नेते आहेत ते विदर्भावर अन्याय करत आले, याच मार्गाच्या माध्यमातून आताही अन्याय करत आहेत का? निश्चितच सर, आता तसंच म्हणावं लागेल। नेता हा कुठल्याही एका पक्षाचा किंवा एका प्रांताचा नसतो, तो एका पूर्ण राज्याचा किंवा देशाचा नेता असतो। त्याला सर्वांकडे दुजा भावाने, कोणाकडे दुजा भावाने न पाहता सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची भावना असली पाहिजे। परंतु आमच्या विदर्भावर नेहमीच अत्याचार होत आलेला आहे। आमच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही। आता कुठे समृद्धी महामार्ग, त्याचबरोबर या शक्तीपीठ महामार्गाद्वारे काही विकास होण्याची चिन्हे दिसत आहेत, पण त्याला सुद्धा खीळ बसवण्याचा प्रयत्न केला जात आहे। म्हणून आमच्या शेतकऱ्यांच्या भावना तीव्र स्वरूपात आम्ही मांडण्याकरता आज आलेलो आहोत। जर हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा कुठलाही प्रयत्न शासन स्तरावरून करण्यात आला तर आम्ही आज सांगू इच्छितो की आम्ही तीव्र आंदोलन छेडू। सर्व शेतकरी हा शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे हा भावना घेऊन पुढे आलेले आहेत। त्यामुळे या शक्तीपीठ महामार्गाला माझी शासनाला, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की त्यांनी हा शक्तीपीठ महामार्ग पूर्णत्वास न्यावा आणि आम्हा शेतकऱ्यांना न्याय द्यावा, हीच माझी इच्छा आहे। राजकारण्याच्या दबावाखाली कोणत्याही प्रकारे हा मार्ग रद्द करण्यात येऊ नये अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। नाहीतर आम्ही आंदोलन करू असा सुद्धा इशारा यावेळी त्यांनी दिला आहे। नरेंद्र मते, न्यूज 18 लोकमत, वर्धा। हॅलो।
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांचा शेतकरी हिताच्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग शक्तीपीठ महामार्ग